नाही नाही रमा, कुणाविषयी पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण त्याच्याविषयी आपलं मत नाही बनवू शकत, निर्णय नाही घेऊ शकत. मला असं वाटतं की आपण त्यांच्या येण्याची वाट बघायला हवी. कोणास ठाऊक त्यांच्यासोबत काही चुकीचं होणार नाही, त्यांना त्यांची नोकरी मिळून जाईल. आपल्याला काहीच माहित नाही रमा, म्हणून आत्तासाठी चांगला विचार करूयात आपण आणि आशा करूयात की जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. सर, सगळी माती ओतली. आता तुम्ही सगळे एक एक ऍपलचा तुकडा उचला, साफ करा आणि खा त्याला. म्हणजे तुमच्या सगळ्यांची माझ्यासाठीची निष्ठा दिसून येईल. बरं सर, मी निघतो आता. मी तर किती वर्षापासून तुमच्या इथे काम करतोय. माझ्या निष्ठेवर तर संशय असूच शकत नाही. नाही, थांब. बस बस. तुझ्या वाटेचा तुकडा उचल आणि खा. म्हणालाच होतो ना की मी जाती भेद मानत नाही. तुम्हा सगळ्यांनी मी फक्त इंडियन समजतो, फक्त इंडियन. आणि निष्ठा सारखी सारखी दाखवून द्यावी लागते. चला उचला. उचलून खा, नाहीतर पळून जाईस ना. काकू, मी दीपकला ह्यासाठी अभ्यास कर म्हणतो, कारण जेव्हा शिकून सवरून मोठा माणूस होईल तेव्हा नोकरीसाठी, कामासाठी स्वतःच्या स्वाभिमानाला बाजूला ठेवून याला कोणासमोर झुकावं लागणार नाही. भीम, तू तर असं बोलत आहे जसं की आजपर्यंत तुला, रमाला, आनंदला कधीच कोणासमोर नोकरीसाठी झुकावं लागलं नाही. तुम्ही तिघं बी शिकले सवरलेले आहात ना? बरोबर बोलताय तुम्ही. आम्हा तिघांनाही कोणा ना कोणासमोर झुकावंच लागलं. पण काय करणार, बऱ्याचदा परिस्थिती पाठीच्या कण्यापेक्षा सुद्धा जास्त कठीण होते. आम्ही नसलो जरी आहोत, पण तरीही आमच्या स्वाभिमानाला मारून नाही. म्हणून तुम्ही रोज ऐकत असाल माझं रमाचं, आनंदाताचं भांडण कुठल्या ना कुठल्या शेठसोबत झालंय आणि आम्हाला काम सोडावं लागलं. मी दीपकला सुद्धा यासाठी शिकायला सांगतोय, म्हणजे हा लोकांसोबत लढेल, झुंजेल आणि वाकेलही तितकाच, की तुटून स्वतःच्या अस्तित्वाला संपवणार नाही, मातीत मिळू देणार नाही. या मातीमध्ये तर मलमूत्र बी असेल. नाही खायचंय मला या सफरचंदाचा तुकडा. नाही करायची मला नोकरी. मी खाणार. उचला, मातीत झाड आणि खा. गोष्ट तर खरी आहे ना. जोपर्यंत मालकाला आपल्या नोकराच्या इमानदारीवर विश्वास नाही बसत, तोपर्यंत ते कशी नोकरी देतील?
बराबर बोलताय हितेश भाऊ तुम्ही. आता आपण ही माती पुसून खाऊन घेऊया. नंतर जेव्हा कमाईचे पैसे येतील तेव्हा विकत घेऊन बी खाऊ शकतो हे फळ. हा, गोष्ट खरी आहे एकदम. जनार्दन भाऊ, उचला ना खा. उद्यापासून सगळे लोक कामावर या. तुम्ही लोक जिथे कुठे जाता ना, दुसऱ्यांसाठी सुद्धा अडचणच उभी करता. तुमची तर लायकी आहे मातीमधून अन्न शोधून खायची. तुमच्या लोकांच्या नादात मला सुद्धा खावं लागलं. अरे भाऊ, याच बहानाने आम्ही समधी एक झालो आहे. आणि साहेब तर म्हणले आहेत ना की ती जात पात मानत नाहीत म्हणून. आपण समजे ना ते काय इंडियन आहोत आपण समजे. आपण सगळे एक नाही आहोत. तुम्ही लोक खालच्या जातीचे आहात आणि मी वरच्या जातीचा आहे. हेच खरं आहे, कळालं? हितेश भाऊ, इथं जे बी काही झालं ते तुम्ही लोक आरतीला नका सांगू. नाही 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 सांगणार. हा, चला. चला. आतमधून कोणी बाहेर पडेल तर कळेल की डेव्हिड सरांनी नोकरी दिली की नाही. काय झालं आतमध्ये? दूर राहा. तुझी सावली सुद्धा मला अशुद्ध करेल. अरे भाऊ, आता आपण सगळे एक झालो ना, मग काय हट्ट धरून बसलाय? ताई, नोकरी मिळाली की नाही? आरती, नोकरी मिळाली. आता फक्त साहेब हे विचार की कोणाला कोणतं काम करायचंय. तुम्ही सगळे इथे नोकरी करा किंवा लंडनला निघून जा. तुम्ही सगळे छोट्या जातीचेच लोक आहात आणि आम्ही मोठ्या जातीचे लोक. तुमच्यामुळे नेहमी अशुद्ध होत आहोत आणि राहू. आणि जेव्हा जेव्हा आम्ही अशुद्ध होऊ, स्वतःचे शुद्धीकरण करून घेऊ. म्हणूनच एवढा मोठा देश तरी पण आम्ही तुमचं राज्य करतोय. एवढा मोठा देश होऊन सुद्धा इथे प्रत्येक जण जातीच्या नावाखाली दूर झाला आहे. डेव्हिड सर. डेव्हिड सर, काय? बोल. डेव्हिड सर.
डेव्हिड जोखू हे काय तू पिऊन आला आहे का बरं? आनंदात नोकरी मिळाली ना, आणि साहेबानं नोकरीचा पहिला दिवस भरल्याबद्दल पैसे दिले. आम्ही त्या पैशानं पियालो. मी लई थांबवायचा प्रयत्न केला या लोकांनी, पण नाही ऐकलं यांनी. अरे यात ऐकण्याची अशी काय गोष्ट आहे हा? मनाला आनंद झाला, साजरा केला. पण तुम्हा समद्यांना काही त्रास तर नाही ना झाला? आ? काय बोलली? परत बोल. ऐकून नाही आलं का? अगं ऐकलं असतं तर मी काय पुन्हा विचारलं असतं? नाही ऐकलं ना, बोल. मी विचारलं तुम्हाला तिकडे काही त्रास तर नाही ना झाला? त्रास? तुम्ही सगळे एक एक ऍपलचा तुकडा उचला आणि खा चला. कसलाच त्रास झाला नाही. गेलो आणि आरामात नोकरी मिळाली. तर भीमराव तू इथे यासाठी उभं आहेस की आम्ही सगळी येऊ आणि तुला सांगू की तिथं आम्हा सगळ्यांची बेइज्जती झाली आहे, आणि मग तू लांब लचक भाषण देशील. पण तिथं असं काही सुद्धा झालं नाही. याने तर तुझं मन दुखावलं असेल. मग आता असं कर, या दुखावलेल्या मनासोबत आतमध्ये जा, घरामध्ये आणि झोपून जा. चला तुम्ही आज चला. आई सांग ना तिथं काय काय झालं. दीपक आतमध्ये चल, मी सांगते तुला. चल जोखू, चल घरी चल, चल लवकर. इथे भाऊ सर सांगा ना कशी दिसते मी? बोलच राय, तू भारतामध्ये सगळ्यात सुंदर मुलगी आहे. सर सर मी तुमचा लंडनवाला ड्रेस घातलाय आज, बघा तर एकदा. बघा ना. मी चांगली दिसत नाहीये का? मी फक्त ट्राय करत होते की तुम्ही मला तुमच्या सोबत लंडनला घेऊन जाल तर मी तिकडच्या सारखी बनून राहीन, ज्यामुळे तुम्हाला कोणी हे नाही म्हटलं पाहिजे की या गावठीशी लव्ह केलं. आरती आरती, तू भोळीच नाहीयेस तर नादान सुद्धा आहेस. ही हॅट जेव्हा ऊन खूप वाढलेले असते तेव्हा घालता, रात्री नाही. आणि ही हॅट काढून तू अजून सुंदर दिसते आहेस. तिथे जाऊन मला कोणी काहीही बोललं तर मी त्यांना सांगेन मला तर प्रेम झालं होतं, मी काय करू. ये मीरा, समजात मोठी समस्या ही आहे की
नोकरी मिळाली नाही, कमाई हाय नाही, आणि दारूच्या नशीमंदी. ही दारू समद्यात मोठी दुश्मन आहे घराच्या शांतीची. काय बोलू दादा यांना. हा जोखू, जनार्दन, हितेश तिघ एकाच माळ्याचे मणी आहे. तिघांचा एकच ध्येय आहे आयुष्यात की काय बी करून भीमला अपमानित करायचं आहे. मला तर असं वाटतंय की नोकरी बी यासाठी करत आहे कारण नोकरी मिळवून देणारी आरती आहे. आणि आरतीला या लोकांनी मोठमोठ्या गोष्टी सांगून एवढं वर चढवलंय की यांना वाटतंय की आता आरती भीमपेक्षा मोठी आहे. मीरा, आता ना या नंबरच्या शर्यतीपासून भीमला दूरच ठेवूयात. मी तर म्हणतो या तिघांपासून भीम जितका दूर असेल तितकं चांगलं. रामजी भाऊ, काय झालं? भीमला भेटायचंय. जनार्दन, तू आता नशेमध्ये आहे. उद्या सकाळी भेट त्याला. नाही नाही, आत्ताच भेटायचंय. हे बघा जनार्दन भाऊ, रात्र खूपच झालेली आहे. एवढ्या रात्री तुम्ही भीमसोबत भांडण करू नका. तो काहीतरी म्हणाल, तुम्ही काहीतरी म्हणाल. तुम्ही त्यासोबत सकाळी बोला ना. नाही नाही रामजी, भेटू द्या ना. आता नाही भेटलो तर सकाळी भेटून काय फायदा. हो हो, नक्की भेटा. आतमध्ये खोलीत वाचत बसला असल. जा जा. अरे थांबा, तुम्ही आत नका जाऊ. मी भीमला बाहेर बोलवते. अहो, कसा विचार करताय तुम्ही? जर यांना आपल्या समोर भेटायचं असतं तर स्वतःचा आवाज दिला असता भीमला आणि बोलवलं असतं बाहेर. पण कदाचित यांना एकट्यात भेटायचं आहे, है ना? थांबा, भीम आत अभ्यास करतोय. आत्या, जाऊ दे त्यांना आतमध्ये. असं बी हे नेहमी म्हणत असतात. त्यांना भेटण्यापासून कुणाला थांबू नका. काका, जावा तुम्ही. काका, तुम्ही इथे काय झालं? काय झालं? भीम, बाबा, असे हे रडतायत काय? भीमराव, तू बरोबर होतास आणि मी चुकीचा होतो. मला माफ कर भीम, मला माफ कर. काका, तुम्ही असं हे काय बोलताय? तुम्ही उठा ना. उठून उभे राहून बोलूया. उठा, उभे राहा. भीमराव, मला तिथं असंच राहू दे, जेणेकरून आणखी चांगल्या प्रकारे विश्वास बसल की भीमराव आंबेडकरचं म्हणणं न ऐकणाऱ्यासनी असंच मातीवर सफरचंद टाकून खायला दिलं जाणार आहे आणि आम्हासनी खायला लागणार आहे. हे बघा काका, मला कळत नाहीये तुम्ही काय म्हणतायत ते. तुम्ही उभे राहा, उठून बोला. नाही भीमराव, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. ठीक आहे, आता सांगा काय झालंय. त्या इंग्रजानं आमच्या समोर माती टाकली इथे टाक. आणि त्या मातीवर सफरचंदाचं तुकडं टाकलं आणि म्हणाला की ते खावा. तुम्ही सगळे एक एक ऍपलचा तुकडा उचला आणि खा त्याला. म्हणजे तुमच्या सगळ्यांची माझ्यासाठीची निष्ठा दिसून येईल. मला ते अजिबात आवडलं नाही. पण काय करणार होतो मी. शोभानं, हितेशनं
जोकून त्या मातीनं माखलेल्या सफरचंदाच्या तुकड्याला गपचूप खाल्लं.